अजित पवारांच्या पहिल्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केलेली आहे। अजित पवारांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला, त्यानंतर राज्यासह संपूर्ण देशात शोककळा पसरली। आज अजितदादांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भावनिक पोस्ट केली आहे। एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला। घर कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा। पण आज तुमचा हाच दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जात आहे। हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाहीये, असं सुनेत्रा पवार म्हणालेले आहेत। अजितदादांकरता सुनेत्राताईंनी ही भावनिक पोस्ट केलेली आहे। त्या असं म्हणतायत की प्रत्येक वाढदिवस तुमचा आनंदानं उत्साहानं कुटुंबानं साजरा केला, पण आज मात्र तुम्ही आमच्या सोबत नाही आणि त्यामुळे जयंती साजरी करावी लागते, यापेक्षा अतीव दुःख काही नाही। काळ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघताय, डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नाहीयेत। तुम्ही भलेही आज माझ्यासोबत नसलात तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त, तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील। माझ्या आयुष्याच्या साथीदाराला तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम। दिवंगत अजित पवारांची आज पहिली जयंती। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही सोशल मीडियावर अजित पवारांना अभिवादन केलं। दूरदर्शी, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन, अशी पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। हा एक AI जनरेटेड जोपर्यंत माझे हातपाय चालतील तोपर्यंत मी तुमच्या भल्यासाठी काम करत राहीन। हे वाक्य म्हणजे अजितदादांच्या सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख नेतृत्वाची खरी ओळख आहे। आज त्यांची जयंती। महाराष्ट्राच्या विकास यात्रेत मी अजितदादांसोबत काम केलं आहे। प्रशासनावर घट्ट पकड असलेलं एक वक्तशीर राजकीय व्यक्तिमत्व असा मी त्यांचा उल्लेख करेन। मी कामाचा माणूस आहे असं म्हणणाऱ्या अजितदादांसोबतच्या गप्पा सुद्धा विकास कामांच्याच असायच्या, ज्यात गतिमान प्रशासनाचा ते नेहमी आग्रह धरायचे। प्रशासनात आर्थिक शिस्त हा अजितदादांचा बाणा होता। त्यांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला। राज्याचा अर्थमंत्री कसा असावा तर तो अजितदादांसारखा असावा असं मी म्हणेन, कारण त्यांनी सतत राज्याच्या तिजोरीच्या वास्तवाची आम्हाला जाणीव करून दिली आणि त्याच वेळी राज्याचा विकास थांबणार नाही याची शाश्वती सुद्धा दिली। अजितदादांना जनतेच्या प्रश्नांची जाणीव होती, म्हणूनच लोककल्याणाची कोणतीही फाईल त्यांच्या टेबलवर धूळ खात कधीच पडली नाही। सत्ता असो वा नसो, सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून जनता दरबारच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला। मला खात्री आहे, महाराष्ट्राच्या जडणघडणीत इतिहास ज्या नेत्यांचा उल्लेख करेल त्यात एक नाव आपल्या अजितदादांचं असेल। असे हे महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री, सर्वसमावेशक व लोकाभिमुख नेतृत्व अजितदादा पवार यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन। अजितदादांची आज जयंती। अजितदादांना आदरांजली वाहताना अदिती तटकरे, धनंजय मुंडे भाऊक झाल्याचं बघायला मिळालं। अदिती तटकरे या तर अजितदादांना मुलीसारख्याच, म्हणजे अजितदादा हे तिच्यासाठी वडिलांच्याच जागी, त्यामुळे ती सुद्धा भाऊक झाली। आज अजितदादा नाही आहेत आणि त्यांच्या म्हणजे ते नसताना त्यांची जयंती साजरी करावी लागते, वाढदिवस नाही। त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी पुष्पगुच्छ नाही द्यायचा आहे, तर त्यांची जयंती साजरी करायची आहे। याने डोळे पाणावलेले आहेत धनंजय मुंडेंचे सुद्धा।
आणि अदिती ताईंचे सुद्धा. इतर नेते सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. ज्या पद्धतीने अपघात झाल्याने अचानक एक्झिट अजितदादांची झाली ती अजूनही कुणाला पचवता आलेली नाही. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त त्यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. बालपणापासूनच्या अनेक आठवणींना उजाळा दिलाय. बारामतीतील लहानपणीचे प्रसंग, एकत्र घालवलेले क्षण आणि राजकीय प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी अजित पवारांच्या प्रेमळ स्वभावाचं स्मरण केलेलं आहे. काय बंधू या त्यांच्या हाकेची आजही प्रतीक्षा असल्याच्या भावना व्यक्त करत राजेंद्र पवार यांनी त्यांची आठवण कायम मनात राहील असं म्हटलेलं आहे. हे सगळे जुने फोटो आहेत अजितदादांचे, त्यांच्या बंधूंसोबतचे, भावांसोबतचे. राजेंद्र पवार यांनी अजितदादांसोबतचे सगळे जुने, लहानपणीचे, ताजे, नवे असे सगळे फोटो करून त्याचा एक कोलाज केला आणि तो पोस्ट करत आठवणींना उजाळा दिलेला आहे. कायम तुम्ही आमच्या स्मरणात राहाल असं म्हटलेलं आहे.